निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. हॅलो. हा हा. हॅलो. हा हॅलो ताई. हा श्री स्वामी समर्थ ताई. हा श्री स्वामी समर्थ. हा. तेच मी म्हटलं की तुम्ही तुमचं टायमिंग 9 ते 10 आहे ना. हो 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 हो. मग बाकीच्या सेवेकऱ्यांचे अनुभव चालूच होते. चालू होऊ दे. हा हा. मग मी म्हटलं माझा करते. हो तर हो. ताई मी बघितलं काय काय याच्यामध्ये मी ही स्वतः तुम्ही सर्वात पहिल्यांदा तुमचे आभार मानायचे 2 गोष्टींसाठी. काय होत पहिल्यांदा तुमचा आवाज इतका खरंच सांगू अगदी हृदयामध्ये भिडतो. आणि आणि दुसरी गोष्ट म्हणजे ताई तुम्ही इतके सुंदर म्हणजे मला आलेल्या अनुभवाचे इतके सुंदर व्हिडिओ बनवलेले आहेत. ते ऐकताना इतकं म्हणजे माझं मन वगैरे तल्लीन होऊन जातो. नाही ताई, पण तुमचे अनुभवच ग्रेट आहेत. काय आणि दुसरी गोष्ट म्हणजे आणि तिथं खाली जे हे वाचते मी कॉमेंट्स वाचते तर त्या तर बापरे माशाअल्लाह इतकं काय माझ्या डोळ्यातलं गळा पाणी येतं हो ताई. ते कमेंट करतात ती तर गोष्ट आहेच ताई, पण मला स्पेशल फोन येतात तुमच्या अनुभवांसाठी. म्हणजे बघा. हो, बर स्पेशल फोन येतात. बर ताई. आणि दुसरी गोष्ट काय 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 याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे सेवेकऱ्यांनी की आम्हाला अनुभव येत नाहीत किंवा आम्ही खूप हे करतो, सेवा करतो. तर त्या दादा किंवा ताईंना मला एक गोष्ट सांगायची आहे की परमेश्वराला तुम्हाला अनुभव येण्यासाठी तुम्ही सेवा करू नका किंवा कोणतीही मनामध्ये आसक्ती धरू नका. सुंदर. खरंय. परमेश्वराला फक्त तुम्ही तुमचं जे अंतःकरण आहे ते खूप म्हणजे स्वच्छ करून द्या. तिथं कुठलाही मळ ठेवू नका. म्हणजे आपोआप आपण काय करतो, आपण आपल्या हृदयामध्ये मला गाडी पाहिजे, मला पैसा पाहिजे, मला हे माझा ते माझा हे सगळं साठवून ठेवतो. हे सगळं साठवल्यावर त्या परमेश्वराला विचारायला जागाच उरत नाही ना. खरंय. अगदी. मग त्यामुळं या सगळ्यांना ज्यावेळी आपल्या मग तुमच्या हृदयाची तिजोरी हे सगळं बाजूला काढून थोडासा अलिप्तता आपण घेतली आणि त्याच्यामध्ये आपली परमेश्वराचं ज्याचं जे स्थान आहे त्याला दिलं की मग आपोआप या गोष्टी घडायला लागतात ना. आणि हे माझे दादा किंवा ताईंना ही माझी कळकळीची विनंती आहे. मग ताई तुम्हाला किंवा दादा तुम्हाला अनुभव आपले आपणच यायला लागतील. आणि कसं आहे परमेश्वर द्यायलाच बसलाय हो. त्यांना काहीच नकोय ताई. खरं बोललात. ते फक्त देण्यासाठी आहे आपले स्वामी. सगळे देण्यासाठी आणि दुसरी गोष्ट देण्यासाठी आहे आणि दुसरी गोष्ट ते इतके आपल्याला देऊन जातात की म्हणजे आपली झोळी भरून जाते की इतकं देऊन जातात ते काय काय वेळा. तरही मागायची गरज पडत नाही ताई. खरंय. माझी आई, बरं का ताई, माझी आई तर म्हणायची, अरे आपल्याला ह्या जगात आणलंय ना त्याने, तर त्याने चोच दिली आपल्याला. तर त्याने चोच दिलेली आहे तर तो दाणा आपल्यासाठी ठेवलेलाच आहे त्याने. बरोबर. तर आपण रडायची गरजच नाही. आणि दुसरी गोष्ट ताई कसं आहे परमेश्वराचं कसं आहे आपण मी बघितलं आता सगळेजण म्हणत असतात हा माझा मुलगा, हा माझा
ही माझी बायको, हे माझं हे सगळं आपण कधीही सांगतो का की बाबा हा हे माझे परमेश्वर, हे माझे हे म्हणजे त्या परमेश्वराशी आपण एक मनापासून नातं जोडलं पाहिजे की हृदयापासून ते हृदयापर्यंत गेलं अगदी पाहिजे ताई. खरंय खरंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे नातं जे आहे याच्यामध्ये आपण सगळ्या जगाशी जरी खोटं बोललं तर परमेश्वराशी किंवा ती एक शक्ती जी आहे हम्म. तिच्याशी आपल्याला 100% हा. आपल्याला एकनिष्ठ राहावंच लागतं अगदी अगदी त्याच्याशी. खरंय. म्हणजे या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत हम्म. त्या आपण पाळल्या की मग आपल्याला तो म्हणजे तो तो आपल्याला अनुभव देत जातो, अगदी आपण घेत जातो आणि खरंय. आपलं कुठंतरी आपलं अंतःकरण स्वच्छ होऊन जातं. बरोबर. आणि मग आपलं मन जे आहे ते म्हणजे हेच माझी कल्पना आहे. बाकी तुम्हाला हे सगळ्या गोष्टी आहे तर बाकी तुम्हाला मला नाही वाटत की कुठली साधना करण्याची गरज आहे. खरंय खरंय. म्हणजे हे जे सगळ्या गोष्टी आहे ना ताई हम्म. त्या मला 40 नंतर कळल्या. बरोबर. आणि मला स्वतःला ते मन स्वच्छ करण्यासाठी ताई हो. अजूनही होत नाहीये पण स्वच्छ करण्यासाठी जवळजवळ 3-4 वर्ष लागली. खरंय या खरंय. वेळ सगळ्या लागतो. माझा मीपणा अगदी अगदी. मी पण हा आधी घालवला पाहिजे आणि हा त्याच्यातनच आपण एकदम लीन होऊन जातो हो लीन परमेश्वराजवळ. परमेश्वराच्या चरणी लीन होऊन जातो. अगदी मग या अगदी. सगळ्या बाबतीमध्ये काय काय वेळा काय झालेलं आहे हं. काय काय वेळा माझे नातेवाईक दुरावले ठीक आहे म्हटलं ही सगळ्या गोष्टी पण मी माझ्या मतावर ठाम राहिले. मी अगदी आणि माझा खरं. परमेश्वर हे सगळेच आहे खरं मी खरं. म्हटलं. आणि याच्यामधून एक हे झालं की त्यानं मला ठामपणा दिला हा. की माझ्या मतावर मी डळमळीत ठाम राहायचं राहिले. नाही, ठामच राहायचं. नाही अगदी. नाही मत बदल आता जो निर्णय घेते मी ते हं. म्हणजे ठामपणा जो आहे आणि पेशन्स पेशन्स म्हणजे पेशन्स दिला आणि हं. मला शांती दिली बरोबर बरोबर. सर्वात महत्वाचं खरंय ताई. खरंय. अगदी. बर आजचा तुम्हाला मी अनुभव एवढ्यासाठी हे केला तर पूर्वी हं. म्हणजे मागच्या 1-2 अनुभवामध्ये मी माझ्या वडिलांचा अनुभव हे केला की ऍक्सिडेंट मध्ये हो 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 कसे हो. ते वाचले. बरोबर. तर हा तर माझे वडील आता सध्या 84 वर्षाचे आहेत अरे वा. आणि आई माझी 78 वर्षाची आहे. हं, हं. अजूनही आईचे आता सध्या पाय थोडेसे हं. हे गेले पण ती काठी टेकत अजूनही ती हं. वडिलांसाठी स्वयंपाक बनवते. तिला वडिलांना माझ्या बाईच्या हातचं आवडत नाहीये. बापरे बाप. याही याही वयाला दोघं आता सध्या दोघंही सांगलीमध्ये हं. राहत आहेत. अच्छा. हं. हा तर माझा मोठा भाऊ वरती राहतो त्याची बायको दाताची डॉक्टर आहे. अरे आणि बापरे. तिसरं मला 2 भाऊ आहेत आणि सगळेच धाकटा भाऊ क्वालिफाईड आहेत हो सध्या तुमच्या घरात. अमेरिकेला आहे. अ? सगळेच क्वालिफाईड आहेत म्हटलं तुमच्या घरात. हो आणि धाकटा भाऊ अमेरिकेला आहे. अरे त्याची बापरे. हं. बायको त्याची बायको ही इलेक्ट्रॉनिक इंजिनियर आहे. वा. तर ही गोष्ट ही गोष्ट 2021 ची आहे. तर 20 याच्यामध्ये तुम्हाला माहित आहे साधारण 2020 आणि 21 मध्ये हं. कोविडच्या याच्यामुळे हं. प्रचंड सर्व जगावर आलेलं एक मोठं संकट संकटच होतं होतं. खरंय. आणि ह्याच्यामध्ये कसं आहे हा म्हणजे काळानं काय हं. काय लोकांच्यावर असा घात घातलेलं हे केलेलं आहे की त्यांचे तरुणपणात सगळंच ओरबाडून घेतलेलं होतं. खरंय खरंय खरंय. आणि अगदी. या संकटातून आपण सर्व जगानं मात कशी केली तेही आपण बघितलेलं आहे. बरोबर बरोबर. बरं हं. मग तर अशा याच्यामध्ये हं. माझ्याही घरामध्ये हे संकट आलेलं होतं. हो. तर मग काय हो हो तर मी हं. तुम्हाला सांगते की हं. साधारण तुम्हाला हं. नोव्हेंबर 21 चा साधारण महिना होता तो. हं. हं. आणि साधारण 5 नोव्हेंबरला
मला 104 ताप यायला लागला जवळजवळ 2-3 दिवस वाटलं साधा ताप आहे. हा 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 नंतर नंतर आमच्या सांगलीमध्ये हम्म, जे डॉक्टर आहेत हम्म, डॉक्टर त्यांना दाखवलं आम्ही. हम्म, तर त्यांनी हे केल्यावर सांगितलं की अं, हम्म. त्याला त्या डॉक्टरचं नाव आंबर्डेकर डॉक्टर म्हणून. अच्छा अच्छा हा 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 हा. मग त्यांनी सगळं चेक केल्यावर सांगितलं की डेंग्यू आहे म्हणून. अरे बापरे हा प्लेटलेट्स हा. कमी आहे. मग त्याच्यासाठी जवळजवळ 15 दिवस 18 दिवस मी हॉस्पिटलाइज झालेले होते. ओ 5 तारीख ते साधारण 23-24 तारखेपर्यंत हॉस्पिटलाइज झालेले होते. बापरे, मग कोण आणि होतं तुमच्या जवळ? माझ्या मालकाने केलं माझं सगळं. मिस्टरांनी? अरे वा. आतापर्यंत माझे जे ऑपरेशन्स झाले सगळं माझ्या मालकाने. अरे माझे वा. डायपर बदलण्यापासून माझ्या मालकाने केलं. माझ्या पतीनं सगळं बापरे, माझं केलंय. किती ग्रेट आहे तो. या या संदर्भात देवाचे मी आभार मानेल की त्यानं मला माझ्या मित्रासारखा पती मला दिले. आणि ही खरंच खरंच. क्वालिफाईड इंजिनियर आहे, हो ना, एवढे बायोमेडिकल क्वालिफाईड बघा. इंजिनियर. ताई कमाल आहे तर मग कमाल. नंतर साधारण 25 नोव्हेंबरला घरी आले मी. हा आणि 25 नंतर अ, अ, साधारण 27 नोव्हेंबरला हा. वडिलांना ताप भरायला लागला. मग अरे मग ते कसं आहे वडिलांचं माझ्या साधारण 5-6 वर्षापूर्वी बायपास ऑपरेशन झालेलं आहे. बापरे हा तर हा ओपन हार्ट सर्जरी झालेली आहे त्यांची. हा हा हा. 3 ब्लॉक म्हणजे 4 कप्प्यापैकी 3 कप्प्यामध्ये 100% ब्लॉकेजेस होते. ओ. आणि अशामध्ये हम्म. म्हणजे त्यांना कफिंग व्हायला लागलं ज्यादा. हो मग बरोबर आहे. आता माझा भाऊ त्यावेळेला माहित आहे तुम्हाला अशा परिस्थितीमध्ये हम्म. हे झालं, त्रास व्हायला लागला म्हटलं की हे आपले नातेवाईक जवळ कोण येत नाही, कारण त्यांना भीती वाटते की त्यांना हो हो, आपल्याला पण ते कोविड होईल होईल. की काय. हा मग अशा वेळी मग भाऊ माझा थोडस भीती वाटली भावाला आणि तो वरती गेला. हा. मग आता वडिलांना त्रास होतो तो मला बघवला नाही. हो हो हो. अशा परिस्थितीमध्ये मी आणि माझे पती हम्म. यांना माझ्या वडिलांना हम्म. वडिलांना घेऊन आम्ही परत डॉक्टर आंबर्डेकर यांच्या दवाखान्यात गेलो. हा हा हा. मग त्यांनी सगळे माझ्या वडिलांचे रिपोर्ट वगैरे बघितले वगैरे. मग त्याला काहीतरी संशय आला. अच्छा हा. त्यांनी सांगितलं की तुम्ही आत्ताच्या आत्ता यांना घेऊन जा. हम्म. आणि त्यांनी सांगितलं की चेस्टचा एक्सरे काढा. अच्छा. आणि कोविडची प्राथमिक टेस्ट असते की हा. नाकात हो हो हो, नाकात नाकातनं आणि जाते ते हे काढतात. तोंडात घालून हे करतात ती काढा, हम्म. हे करा म्हणून. हम्म. मग आम्ही सगळं दिवसभर त्यांच्या बरोबर फिरलो. तर ती दोन्ही त्यांच्या टेस्ट निगेटिव्ह आल्या. आणि अरे वा. एक्सरे हम्म. चेस्ट मधले जे आहे त्यामध्ये त्यांना समजलं की खूप कफ झालेला आहे. पण अच्छा हा. त्याच्यावर डॉक्टरांचं मत हे झालं नाही. अरे म्हणजे त्याला काहीतरी संशयाची पाल चुकली. हा त्यांनी हा. सांगितलं आता एक काम करा. त्या काळामध्ये काय होतं, हम्म. तुमचे म्हणजे सॅम्पल्स काढून थुकीचे सॅम्पल्स असायचे ना ते हो 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 हो. जिभेच्या हे वगैरे बरं. ते का पुण्याला पाठवायचे ना हो हो हो. चेकिंगसाठी. बरं. मग ते डॉक्टरांनी सांगितलं की त्या टाईपची तुमची त्याला नाव काय त्या टेस्टला कोविडच्या पुण्याला पाठवतात त्याला. तर टेस्टचं बरंच काहीतरी नाव होतं तेव्हा, फार लक्षात राहायचं ते. पुण्याला पाठवते ते हो हो काहीतरी हो. त्या टेस्टचं नाव होतं वेगळं ना. होतं, स्पेशल नाव होतं. ते बरोबर. काहीतरी स्पेशल हो हो टेस्टचं नाव होतं. हो. मग तसं काय केलं, आता वडिलांना तर बाहेर नेता येत नव्हतं. आमच्या ओळखीचे डॉक्टर होते, हम्म. त्यांचे ओळखीचे पॅथॉलॉजिकल लॅब होते. पण ते आमच्या चौघांचे सॅम्पल्स त्यांचं
त्यांनी घरी येऊन कलेक्ट केले ओ आणि अरे ते वा. पुण्याला पाठवले हम्म. आणि आम्ही वाट बघत बसलो. मग साधारण एक 1.5 दिवसाने आम्हाला त्या डॉक्टरांचा फोन आला. तर अच्छा. मग ते आम्ही झोपलो, दुपारची वेळ होती, आम्ही झोपलेलो होतो. हा हा एवढ्यात वडील आले, म्हणजे वडील स्वतः आले आमच्याकडं. हा हा तर ते म्हणाले की मी आपले रिपोर्ट्स हम्म. यानं मी करोना पॉझिटिव्ह आलेलो आहे अरे बापरे. आणि हा. बरोबर आणि आमचे पण सॅम्पल त्यांच्या सानिध्यात माझी आई आलेली होती, तीही करोना पॉझिटिव्ह निघाली हो. आणि मीही करोना पॉझिटिव्ह, माझे पतीही करोना पॉझिटिव्ह, बापरे. म्हणजे चौघही आम्ही करोना पॉझिटिव्ह निघालो. अरे. तर आता दुसरी गोष्ट, हम्म. मग वडील म्हणाले की आता वडिलांना कसं आहे, ओपन हार्ट सर्जरी आता सध्या त्यांना जवळ 15 गोळ्या चालू आहे सकाळ संध्याकाळ मिळून, अरे बापरे. हा 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 हार्टच्या वगैरे हा. सगळ्या त्यांच्या. हम्म. तर मग ते बरं. दुसरी गोष्ट, हम्म. त्यांच्या त्या सगळ्या हार्टची कंडिशन असो किंवा त्यांना सारखं हे गोळ्या असो किंवा त्यांना हा. वेगवेगळ्या म्हणजे टॉयलेटला वगैरे कमोड असतो, ह्या सगळ्या गोष्टी कुठं होणार ना तिथे. हो हो त्यावेळी बरोबर आहे. आणि सगळी कोविड सेंटर सरकारनं बंद करण्याचा निर्णय घेतलेला होता, बरोबर. हो कारण ऑलमोस्ट कोविड 90% गेलेलाच होता. हो हो. मग अशा वेळी कोण मदत करणार ना. मग त्या अशा वेळी माझा हम्म. मधला भाऊ आणि त्याची बायको, त्याची दाताची डॉक्टर आहे. अच्छा. हा यांनी कारण मी माझे पती किंवा आई बाहेर जाऊ शकत नव्हतो, कारण आम्ही कोविड पॉझिटिव्ह होतो ना. बरोबर. हो हो हो. मग त्यावेळी मग त्यांनी बघितलं तर सांगली मिरज रोडवर हम्म. त्यांनी एक हॉस्पिटल बघितलं हा. जे चांगल्या कंडिशन मध्ये होतं. अच्छा. म्हणजे हा हा. तर तिथं त्यांनी ठरवलं. हम्म. त्याला त्या हॉस्पिटलचं नाव काय आहे? त्याला ऍडमिट केलं तर तिथं कोपऱ्यावरच आहे, म्हणजे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल होतं अच्छा. हा हा ते. हा. तर मग आता कसं आहे, त्या अशा वेळी कोविडच्या वेळी असं हे होतं की दातांना मनुष्य दिसायचे आपल्याला, हो. पण तिथं त्याची गॅरंटी नव्हती की हे येतील परत का ते येतील, परत, रिटर्न दिसतील की नाही कारण पण. खूप तरुण तरुण लोकांचे त्याने बळी घेतलेले होते. खरंच आणि खरंच. याच्यामध्ये ते जे इंजेक्शन द्यायचे कुठलं हम्म. तर ते रेमडेसिवीर हा नावाचं रेमडिसिव्हर. हा इंजेक्शन, रेमडिसिव्हर. ते हा. सगळ्यांनाच ते सूट होत नव्हतं. सूट होईल का असं नाही ना. मग बरोबर. ते वडील माझे म्हणायचे की 1-2 दिवसांनी मी जातो त्या दवाखान्यात हे हा हा व्हायला, हा हा ऍडमिट व्हायला. हा तर हा आम्ही वडिलांची समजूत घातली. आता धाकटा भाऊ पण आला त्यावेळी तो अमेरिकेला गेला नव्हता, हा नंतर 6 महिन्यांनी गेला. हा हा तर हा. मग ते आम्ही सगळ्यांनी वडिलांची समजूत घातली आणि त्यांना ऍडमिट केलं दवाखान्यामध्ये, त्या अरे मल्टी बापरे. हा 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 स्पेशालिटी. हा. बरं. दुसरी गोष्ट, ते आयसोलेटेड पद्धतीचं होतं त्या काळामध्ये, अरे म्हणजे वा. तिथं कोणाला अलाउड नव्हतं ना हा 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 जायला. हा. आणि दुसरी मी आणि माझे पती दोघंही करोना पॉझिटिव्ह होतो. हो. तर म्हणजे सांगलीला तरी आमचं हम्म. सांगली मिरज रोडवर जवळजवळ 40 खोल्याचा बंगला आहे. बापरे बापरे. तर हो हो हो, बापरे एवढा वडिलोपार्जित मोठा. आहे आमचं. खूप मोठा आहे बापरे तो. बापरे, ऐकूनच शॉकिंग. मग हो हो, मग ते त्याच्यामध्ये आम्ही 2-3 खोल्यामध्ये आम्ही क्वारंटाईन झालो हा. आणि शेजारच्या बंगल्यामध्ये आई एका याच्यामध्ये क्वारंटाईन झाली. हो हो हो. आणि दुसरं गोष्ट, दरवेळी आम्ही सांगली नगरपालिकेला कळवलं की असं असं आम्ही हम्म. करोना पॉझिटिव्ह आहे हा हा आणि एक जण आहे ते हॉस्पिटलमध्ये, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हा ऍडमिट केलेलं हा आहे. हा हा बरं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता काय माझ्या वडिलांचं वय त्यावेळेस 82 वर्ष वगैरे होतं. हा. मग त्यांची स्मृती जायला लागलेली होती, हळूहळू जायला लागली आहे आता अरे वडील हा म्हणजे बरोबर, होतं एका विशिष्ट वयानंतर. वयोमानाप्रमाणे. बरोबर.
हा म्हणजे ते मध्येच त्यांना आठवतं, मध्येच ते विसरतात की मी विसरतात. कुठे आहे आता वगैरे. हा हा मग हा. अशा वेळी आम्हाला भीती वाटली की बाबा यांना एक तर तिथं करोना याच्यामध्ये हॉस्पिटलमध्ये सोडायचं, मग यांची काळजी घेतील का नाही. मग बरोबर बर. आम्ही जाताना आम्ही सांगितलं की स्वामी तुमच्यावर सगळा भरोसा आहे, आणि बरोबर. आम्ही त्यांना निरोप देऊन म्हणजे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. हा 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 आता ताई कसं आहे, हा म्हणजे पुढची आता वडील बैठकीची खोली असते ना, हा हा हा. तिथं तर मी आणि माझ्या पतींनी हं. आम्ही तर कोविड काळामध्ये आमचा लग्नाचा वाढदिवस 1 जानेवारीला असतो असं सांगितलेलं तुम्हाला ना. हा 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 तर मग अक्कलकोटला आम्ही त्यावेळी ना, हा आम्ही 2-3 वर्ष साजरा केला नाही. जे पैसे होते हा. म्हणजे काहीतरी 25-35 हजार रुपये होते, ते आम्ही अक्कलकोटला तर स्वामी समर्थांच्या तिथं दान केले आम्ही अरे बापरे वा. आमच्या वाढदिवसाच्या निमित्त. वा. मग त्यांनी त्यावेळी आम्हाला ते काय स्वामींची खूप छान असं 14 कॅरेट गोल्डन हे केलेलं चित्र त्यांनी आम्हाला दिलं. आम्ही ते मस्तपैकी असं फोटो फ्रेम करून लावलं. त्याचे अरे वा. फोटो पण मी तुम्हाला पाठवेन. हा हा किती छान. हा पण जे काय तिथं मग जाता येता मी सांगण्याचं स्वामीजी त्या फोटोशी बोलत असते हा. की स्वामीजी माझ्या मी नसताना या दोघांची जबाबदारी तुमची आहे म्हणून अरे वा. सांगितलं होतं किती छान. ना त्या फोटोच. हा मग आम्ही आम्ही दोघं एका साईडला म्हणजे एका 3 खोल्यामध्ये क्वारंटाईन, हा माझी आई एका खोलीमध्ये हा. आणि वडील हॉस्पिटलमध्ये क्वारंटाईन. ओ म्हणजे असं आम्ही चौघही 3 वेगवेगळ्या ठिकाणी क्वारंटाईन होतो. बापरे. हा. तर त्या काळामध्ये हम्म. आम्हाला जेवणाची किंवा कोणी डबे द्यायला तयार नव्हते ना. हो त्यावेळेला ते पण नव्हती सोय. हा, बरोबर. आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ते औषध म्हणजे एवढं पण नव्हतं की आम्ही 3 डोस घेतलेले होते ताई. अच्छा. मी आणि माझ्या पतीने 3 डोस घेतलेले होते, तरीही कोविड झाला. पण तो बापरे. म्हणजे साधारण एकदम हायपर लेवलला नाही झाला, डायल्यूट टाईप झाला. अरे अरे अरे. हा, पण पण डॉक्टरांनी सांगितलं तुम्हाला 3 आठवडे हम्म. क्वारंटाईन राहावं लागेल. अच्छा. हा हा मग अशा वेळी आम्ही जवळजवळ 10-12 डबेवाल्यांना विचारल्यावर एक डबेवाला तयार झाला हा हा आम्हाला डबे द्यायला, मला, माझ्या आईला आणि माझ्या पतीला. हा हा. आणि औषध त्यावेळी तुम्हाला माहित आहे इतके जवळजवळ दिवसाला 8 ते 10 अलोपॅथी दवा हे गोळ्या हो घ्याव्या हो लागायच्या पॉवरफुल प्रत्येक होती ती गोष्टी औषधं. पॉवरफुल. हम्म. आणि अशा वेळी मग त्यांनी बरं औषधं द्यायची कसे, तर ते असे खाली ठेवायचे आणि मग आम्ही हो. जाऊन ती घ्यायची या बरोबर. अशा पद्धतीनं. ते स्पृश्य अस्पृश्य सारखं आठवत होतं ते पूर्वीच्या हा, काळातलं. असे अस्पृश्यासाठी. आणि अशा वेळेला म्हणजे हळूहळू खचत त्यामध्ये माझे पती आहेत डायबेटीस. हा. त्यांना एके दिवशी इतका हे झाला, टेम्परेचर वाढलं. हम्म. आणि दरवेळी तुम्हाला माहित आहे की आपलं ते मशीन लावून हार्टचे ठोके किती आहेत, हो हो ऑक्सिजन हो. लेवल किती आहे वगैरे बरोबर. हा हा. सगळं तर दिवसात एक 10-12 वेळा मोजायचं आम्ही बापरे. असं. बरं, आणि दुसरी गोष्ट माझे वडील, हम्म. आम्ही वडिलांना पाठवलं खरं हॉस्पिटलमध्ये, हम्म. पण तिथं काय झालं, हम्म. ते वडिलांना हळूहळू त्यांचं ट्रीटमेंट सुरू झालेली होती. हा हा. 1-2 दिवस ते व्यवस्थित त्यांनी म्हणजे वडिलांचं वय झालं असल्यामुळं हा. त्यांनी रेमडेसिवीरचे इंजेक्शन त्यांना द्यायला सुरुवात केली. अरे बापरे. हा. तर त्यांनी माझी कल्पना 3 दिवस त्यांना जवळजवळ
5 रेमडेसिवीरची इंजेक्शन दिली. अरे 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 आणि अरे. आणि याच्यामुळं काय झालं, वडील माझे योगासन करतात, प्राणायाम करतात याही वयामध्ये. अरे वा. त्यामुळं त्यांची ती बॉडी इतकी स्ट्रॉंग होती की त्यांनी ते हं. इंजेक्शन पचवली. हो बरोबर आहे, नाही तर त्यावेळेस हा, कठीण होतंय. नाहीतर अवघडच झालं असतं. पण खरंय. मी याच्यामध्ये, पण इकडं मी माझ्या आईला बघितलं ना, तर हा. मला असं वाटायचं की नको बाबा, कारण दोघांचं जवळजवळ आयुष्य हे जवळजवळ हं. 55-56 वर्षाचं आयुष्य आहे. बरोबर तर बरोबर. मी परमेश्वराला म्हणायचे की माझ्या आईसाठी तरी माझ्या बाबांना वापस आणू दे. खरंय. माझ्या आईसाठी परत स्वामी समर्थ माझ्या बाबांना वापस आणू दे म्हणून. आई ग. सारखं दिवसातनं जवळजवळ 100 वेळा, 1000 वेळा मी स्वामींच्या पुढं विनंती करायची. बापरे. स्वामी, की माझ्या वडिलांना परत माझ्या पाठवायचं. हा. वापस घेऊन ये, माझ्या आईचं कुंकू तुझ्या हातात आहे म्हणून. आई ग. असं मी त्यांना खूप विनवण्या करायची. मला स्वतःला अंगावर कोविड काटा आलेला येतो होता. तुमचं हे वाक्य ऐकून, अंगावर शहारे आले माझ्या. हो, मी सारखं म्हणजे माझे पती म्हणायचे, अगं तू काय वेडी झाली का, सारखे स्वामींना अशा विनवण्या करत असते. पण त्यावेळी आपली एक मानसिकता तयार होते ताई, हो की हो. बाबा हो ना, काय झालेलं असतं, ठीक आहे, तुमचं एक वय असतं, दोघांमध्ये कोण ना कोणतरी एक जातच पहिल्यांदा. पण हो. कसं आहे, मी बघितले, हं. जर पूर्वी लवकर गेला तर ती बाई म्हणजे मागं राहिलेली स्थिती व्यवस्थित मॅनेज करू शकते. हो हो. पण बाई आधी गेले तर पुरुष मॅनेज ते करू हाल शकत होतात. नाही. खरंय. कारण खरंय. तर ही वास्तुस्थिती आहे ताई, की बरोबर. बाबा तीच कम्प्लिटली आपल्या बायकोवर अवलंबून असतात ना. बरोबर आणि बरोबर. बाकीच्या बरं, दोघांचं एकमेकांमध्ये मन पण फार गुंतलेलं गुंतलेलं असतं ना. असतं. अगदी अगदी हा, खरंय. त्यामुळे मग मी असं सारखं स्वामीला म्हणायचे, स्वामी माझ्या बाबांना वापस आणा म्हणून रे. आई नाहीतर ग. मी म्हटलं शेवटी असं पण आलं, मी म्हटलं की माझे बाबा जर वापस नाही आले तर हं. मी तुमच्या कधी आयुष्यामध्ये तुमच्या देवळामध्ये येणार नाही म्हणून असे. हं, हं, हं. मग माझे पती म्हणायचे, का तू खोळी झाली का ग तू, असं स्वामींना जे योग्य वाटेल ते करतील म्हणायचे. हां. मग आणि मध्ये ताई काय झालं, 5व्या 6व्या दिवसानंतर हां. माझे वडील काय झाले माहितीये, हं. असं त्या औषधाच्या ग्लानीमध्ये हां. ते डॉक्टरला सारखे ते उठून बसायचे हां, आणि हां. डॉक्टरला सारखे म्हणायचे की मला घरी जाऊ दे, मला घरी जाऊ दे. आणि हो. पुढं पुढं तर ते त्यांच्या लक्षात राहायचं नाही ना, ते हां. उठायचे आणि सरळ त्या कोविड वॉर्ड मधून बाहेर आई यायचे. गं! मग ते आता काय, त्यांची स्मृती त्यांना हे देत नव्हती त्यांना ते ना. अल्झायमर वगैरे आहे का? अल्झायमर टाईप आता सुरू झालेलं आहे जरा अच्छा, ताई. अच्छा. हां, 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 हां. हा, मग त्यामुळे मग मग अशा वेळी डॉक्टरांचा आम्हाला फोन आला की तुमचे पेशंट ऐकत नाही, तुम्ही सांगा त्यांना ओह! समजावून. बरं, अशा परिस्थितीमध्ये कोण सांगणार, कारण मी तर कोविड, माझे पती कोविड, आई कोविड मध्ये. बरोबर. मग अशा वेळी माझे दोन्ही भाऊ आले. हां. मग त्यांनी एक कोविडचा ड्रेस, त्यांनी सांगितलेलं की कोविडचा ड्रेस घालून वडिलांकडं ठराविक वेळ डॉक्टर परमिशन दिली अरे वाह! हॉस्पिटलनं. हां, तर हां. ते वडिलांच्या जवळ एक 2-3 तास लांब बसायचे आई आणि गं! वडिलांशी बोलायचे की तुम्ही व्यवस्थित होते वगैरे असं. हां, 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 मग हां, हां. असं त्यांनी जवळजवळ 3-4 दिवस ते जात होते, 5-6 दिवस जात होते. बापरे! हां, हां, हां. हा, माझे भाऊ आणि धाकटा भाऊ आणि मधला भाऊ. हां, हां, हां. आणि मग त्यांच्याकडून आम्हाला त्यांची वडिलांची हं. खुशाली कळत होती. हां, हां, आणि हां. इकडं आई बिचारी कसं आहे तुम्हाला माहित आहे की दोघांमधला जर एक हॉस्पिटलाइज्ड आहे, ती बिचारी काय करू शकत, 78व्या वर्षी तिला स्वतःला चालण्याचा प्रॉब्लेम, हो, ती तर खरं आहे. काय करू शकणार ना. बरोबर आहे. मग त्या अशा वेळी ती म्हणजे गप्पच झालेली होती हो. आई ती गं! बिचारी गप्प झाले, म्हणजे ते जे दोघांचं जे मला एकमेकांचं एकमेकांच्या बद्दल जे प्रेम आहे हां, हां. ते म्हणजे एक
एक पार्टनर जर समजा हॉस्पिटलाइज झाले तर दुसरा एकदम गप्पच झाला. ते हो. मला बघवलं गेलं नाही. मी हा. आपल्या स्वामींना, स्वामी प्लीज माझ्या बाबांना घेऊन या की हो. हे तुमच्या ह्याच्या माझं हे सगळं तुमच्या हातात आहे. हा. प्लीज प्लीज असं नाही ग. म्हणजे सारखं माझी कल्पना आहे. त्या 4-5 दिवसामध्ये हजारो नाही लाखो वेळा मी स्वामींना प्लीज प्लीज म्हटलं असेल. बापरे. हा. प्लीज स्वामी तुम्ही एवढं माझं काम करा. हा. म्हणून हे म्हणजे आणि असं म्हणायचे नाही आणि शेवटी माझ्या डोळ्यातनं गळगळ पाणी यायला सुरुवात व्हायचं. नाही ग. स्वामी आणि मी स्वतः विसरून जायचे की हं. मी स्वतः कोविड पॉझिटिव्ह आहे म्हणून. ते विसरून जात होत्या. हो, मी स्वतः विसरून जायचे. किती ना मग मिस्टर मुलगी यायचे कशी असते जवळ, बघा. मग म्हणायचे की तू तू स्वतः कोविड पॉझिटिव्ह आहे नाही ग. आणि तू जर असं रडत असले तर तू जर सशक्त झाली नाही तर त्या लोकांना कोण बघणार. बरोबर आहे, म्हणजे बरोबर आहे. असं एकमेकांना आम्ही धीर द्यायचं ना. हा हा हा. मग ताई शेवटी 12व्या दिवशी हा. तर 12व्या दिवशी आम्हाला निरोप आला की हं. आता व्यवस्थित आहेत वडील आणि त्यांना काही त्यांच्या चाचण्या घेऊन हा. आणि मध्ये पहिल्यांदा स्टार्टिंग आहे ना त्याला 4 दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलेलं होतं अरे बापरे. वडिलांना. ओ. व्हेंटिलेटरवर. मग याच्यामधून काही स्वामीनं म्हणजे त्यांना 12व्या दिवशी स्वतःच्या म्हणजे खाली पाय ठेवले त्यांनी, स्वतः चालत आले आणि आमच्या घरी त्यांनी 12व्या दिवशी स्वामींनी माझ्या वडिलांना हा. सुखरूपपणाने हा. आणून ठेवलं. वा, ते किती बरं ज्यावेळी वाटलं. ते आले ते ज्यावेळी त्यावेळी मला दिसले हा. दरवाज्यामध्ये की माझे वडील हा. गेलेले. खरंच. कोविडला हरवलं त्यांनी 84व्या वर्षी आणि मी हो. अक्षरशः हं. त्यांच्या म्हणजे गळ्यात पडून रडायलाच लागले की काय बाबा. ग, कशी मुलगी हो असते हो. हो हो. त्यामुळे मग ते सगळं आल्यावर त्यांची दृष्ट काढली आम्ही, त्यांना ओवाळलं वगैरे आणि मग सगळं हे केल्यावर ताई मग स्वामी मग नंतर सगळे बघा पहिल्यांदा मला स्वामी आठवले नाही तो. ते सगळं झाल्यावर मग स्वामी तुमचे आभारी आहे हं. थँक्यू थँक्यू व्हेरी मच. काही झालं तर थँक्यू व्हेरी मच स्वामी. आणि आणि अशा याच्यामध्ये ताई जवळजवळ 3 आठवडे कोविडनी आम्ही आजारी होतो म्हणजे झुंजच आणि देत ते होते ना ताई झाल्यावर तुम्ही सगळे. अं? कोविडशी झुंजच देत होते म्हटलं तुम्ही. हो तुम्ही. आणि दुसरी गोष्ट मी आधी तुम्हाला सांगितलं डेंग्यू 15 दिवस डेंग्यू झालेला आणि अरे अरे. तिसऱ्या दिवशी हॉस्पिटल मधून आले आणि तिसऱ्या दिवशी मला कोविड झाला. बाप रे. क्वारंटाईन. कमाल आणि कमाल. ताई हो ना भयानक म्हणजे हे गोष्ट असं ते तर म्हणतात की भारी भयानक. आणि तर मग त्यावेळी अरे माझ्या डेंग्यू वडिलांना बघ नंतर कोविड होणं म्हणजे किती डेंजर. कारण ताई मला नाही आता कसं आहे त्याच्यानंतर मला सांधेदुखी वगैरे सुरू झालेली होती हो ना. आणि ते अजूनही आता म्हणजे आता या 1-2 वर्षात कमी झाली आहे. जवळजवळ योगासना 90% पेक्षा जादा आणि आय कम बॅक ऑन माय वर्क. अरे आणि वा. आणि त्याच्यानंतर आई वडिलांनी बघितलं तर मग हे केलं होतं ना एकत्र बघितल्यावर त्यांना त्यांच्यावर फुलं उधळली मी त्यांना हे. आता काय ताई कोविड पॉझिटिव्ह चौथंही कोविड पॉझिटिव्ह एकाजवळ दुसरं गेलं तर काय फरक पडतो. हो 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 हो. खरं, खरं. समदुखी सगळे. हो 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 हो. आणि मग तो पिरियड होता काहीतरी 12 का 14 दिवसाचा तो सगळा आम्ही पूर्ण केला देवाच्या कृपेनं स्वामींच्या बापरे. कृपेनं. आणि ते झाल्यावर कोविड झाल्यावर हा. माझी कल्पना आहे सगळं झाल्यावर मग मी म्हणजे माझी कल्पना आहे स्वामींच्या मंदिरात माझी कल्पना आहे आपल्या अक्कलकोटच्या ना कुठल्या तरी स्वामी मंदिरामध्ये गेलेले आणि अच्छा. तिथं नतमस्तक होऊन मी त्याला सांगितलं तुमच्यामुळे स्वामीजी माझे दादा म्हणजे आम्ही वडिलांना दादा हो म्हणतो ना हो हो हो. म्हणजे दादा परत आलेले आहेत. अरे वा. आणि हे जे आहे म्हणजे त्या काळामध्ये अशी परिस्थिती झालेली होती की मनुष्य दिसतो
हो, जाताना, पण तो परत येईल का नाही माहिती नाही. गॅरंटीच नव्हती. खरं आहे, हा, खरं आहे. गॅरंटी नव्हती. तर स्वामींनी अगं म्हणजे म्हणायला ते म्हणायचे की मला माहित होतं की स्वामी माझ्या वडिलांना परत आणून देणार आहेत मला, पण बरोबर. मन मानायला तयार नव्हतं ना हो, या खरं आहे. गोष्टी. आणि मला स्वामींनी माझ्या वडिलांना अक्षरशः परत हे करून माझ्या घरी आणून दिलं. अजूनही वडील माझे 84 वर्षाचे धड दाखवत आहेत ताई. अरे वा, आता हे खूप छान. दोघंही आता या शनिवारी. आणि या बाबतीमध्ये स्वामींनी जे जे काही मला अनुभव दिलाय यासाठी स्वामींचे किती उपकार करावे तेवढे खरं आहे, थोडेच आहेत. खरं आहे, खरं आहे. तर खूप छान हा ताई. माझा अनुभव आहे. आणि हे जे सेवेकरी जे माझा हा अनुभव ताई दादा कोण ऐकत असेल हा, तर त्यांना एकच माझं सांगणं आहे की स्वामींना काही नको, फक्त तुमचं निर्मळ स्वच्छ अंतःकरण द्या खरं आणि आहे. स्वामीशी नेहमी एकनिष्ठ, दुनिया इकडची तिकडं होऊ दे, अगदी. पण तुम्ही स्वामीशी नेहमी धडसड वृत्ती नका करू की एक गुरु करायचा दुसरा करायचा, तो हम्म. हे नाही अनुभव आला की तिसरा करायचा, असं नका खरं आहे. करू. नाही, एकदा एकाच स्वामींचे गुरु. चरण धरले ना की स्वामी आपलं सगळं निटोबा छानच लावतात. हो हो हो. हम्म. आयुष्यामध्ये धडसड वृत्ती नको. नको, तर अगदी. यातून माझी कल्पना आहे, माझ्या ताई दादांना जर हम्म. काही घेता आलं तर हम्म. माझं या अनुभव कथन केल्याचं भाग्य नाही, लाभेल असं मला होतातच वाटतंय. ताई तुमच्यामुळे तर. इतके तुमचे अनुभव आवडतात सगळ्यांना, अगदी फॉरेन कंट्रीवरनं पण मला कॉल आलेत. तर हा माझ्या आई वडिलांच्या बाबतीतला, कोविडच्या बाबतीतला आहे. हो, खूप छान ताई. मी शेअर करते ठीक हा आहे. ताई. ठीक आहे. हा, श्री श्री स्वामी स्वामी समर्थ. समर्थ. श्री स्वामी समर्थ. ओके. तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता. श्री स्वामी समर्थ.